सुषमा अंधारे यांनी आज पुन्हा एकदा रुपाली चाकणकर ज्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत त्यांच्या विरोधात प्रेस घेतलेली आहे आणि काही नवीन पुरावे समोर आणले। ताई, काय पुरावे आहेत ज्याच्या आधारे तुम्ही थेट त्यांच्या अटकेची मागणी करता? नाही, बघा, कॅप्टन खरातांचं प्रकरण अतिशय गंभीर आहे। 1 वर्षापासून त्याचे जे दुष्कर्म आहेत ते बाहेर आणण्याचा प्रयत्न लोक करत होते, पीडित न्याय मागत होते। पण अशा वेळेला पीडितांना न्याय देण्याच्या ऐवजी, कारण हे प्रकरण महिलांशी संबंधित आहे त्यामुळे महिलांनी न्याय महिला आयोगाकडे मागितलेला आहे, पण महिलांना न्याय देण्याऐवजी त्या महिलांना दबाव आणून त्यांच्यावर पोलीस कारवाई करेल अशा धमक्या दाखवत त्यांच्याकडून माफीनामा मागण्याचं काम हे चाकणकर यांनी केलं आणि ते सगळ्यांच्या समोर आहे। त्यामुळे ज्याला क्रिमिनल कॉन्स्पिरन्सी असं आपण म्हणतो की एखादा गुन्हा करतानाचं कटकार असतात, तर त्यामध्ये चाकणकर यांचा सक्रिय सहभाग दिसतो। अशा वेळेला चाकणकरांची अटक होणं जास्त गरजेचं आहे। त्यामुळे चाकणकरांची तात्काळ अटक झाली पाहिजे, त्यांची नार्को टेस्ट केली पाहिजे आणि आत्तापर्यंत किती प्रकरणात त्यांनी अशा पद्धतीने प्रकरणं दाबली असतील याची सुद्धा माहिती घेतली पाहिजे। ते फोटो तुम्ही समोर आणले अनामिका कापल्याचे, ते काय प्रकरण आहे? ते काही पीडित महिलांनी सांगितलं की तुम्ही काय तंत्रमंत्र विद्या असतात म्हणे, त्या तंत्रमंत्र विद्येमध्ये करंगळीच्या बाजूचं म्हणजे अनामिका हे बोट जर विशिष्ट वेळेला जर कापलं तर सूर्य म्हणजे यश आणि शुक्र म्हणजे आकर्षण असं दोन्हींचं एकत्रित कसली काहीतरी ताकद मिळते आणि त्यामुळे ते बोट विशिष्ट अमावस्या वगैरे अशा काही ठिकाणी ते कापलं पाहिजे। काही फोटो त्यांनी दाखवले, मला त्या तारखांचं काही लागत नव्हता मेळ, त्यामुळे जेव्हा 9 सप्टेंबर 7 सप्टेंबरपर्यंतचे फोटो आपल्याकडे आले आणि त्या फोटोंमध्ये तारखा दिसत आहे स्पष्टपणे। आम्ही त्यांच्या मागे पुढे काय दिवस होते हे जरा त्या काळातलं पंचांग जाऊन बघितलं तेव्हा कळलं की 2 सप्टेंबर 2024ला सोमवती अमावस्या होती आणि सोमवती अमावस्येला अशा पद्धतीने तंत्रमंत्र विद्या करण्याचा प्रयत्न झालाय का पोलिसांनी तपासावं। झालाय का? चाकणकर स्वतः तंत्रमंत्र विद्या ते पोलिसांनी तपासावं। पीडितांनी जी माहिती दिली ती माहिती आम्ही आपल्यापर्यंत आणलेली आहे, त्यांनी तपासावं। पण हे सगळं तपासण्यासाठी, याची नार्को करण्यासाठी आधी चाकणकरला पोलिसांनी ताब्यात घेणं गरजेचं आहे। त्यांच्यासोबत आणि कुणीतरी एक अनामिका कापल्याचं तुम्ही सांगितलं, ते काय? एक कुणीतरी व्यक्ती होती असं पीडितांचं म्हणणं आहे, पण ती व्यक्ती नेमकी कोण होती? स्त्री होती की पुरुष होती की राजकारणातली होती की बिझनेसमधली होती, अधिकारी होती की कोणी ऑर्डिनरी होती, याची माहिती मात्र आपल्याकडे नाही आहे। आता एकट्या चाकणकर नाही तर अनेक मंत्र्यांचे नेत्यांचे फोटो त्यांच्यासमोर, अगदी तुमचे नार्वेकर सुद्धा त्यांचाही फोटो समोर आलाय, मग या सगळ्यांची चौकशी व्हावी का? लक्षात घ्या, फोटो कुणाचेही कुणासोबत असू शकतात, फोटो असण्यावरून आपण स्वतःहून स्वर्ग गाठू शकत नाही। चाकणकर या क्रिमिनल कॉन्स्पिरन्सीमध्ये ॲक्टिव्ह पार्टिसिपेशन त्यांचं क्लिअर दिसत आहे, हा मुद्दा आहे। प्रॉपर्टी एकत्र तुम्ही सांगितलं, आर्थिक संबंध एकत्र, माझं म्हणणं आहे की फायनान्शियल त्यांचे काही रिलेशन आहेत का, त्यांचं काही फायनान्शियल त्यांची काही एकत्रित इन्व्हेस्टमेंट आहे का, हे सुद्धा आर्थिक गुन्हे शाखेने तपासलं पाहिजे, तपासून घ्या। त्यांची भाची, खरातांची भाची यांच्याकडे राहिलं होतं तुम्ही? हो, खरातांची भाची चाकणकरांच्या घरात राहत होती। खरातांच्या मुलीच्या लग्नात चाकणकरांचा वावर अगदी कौटुंबिक होता, त्यामुळे आता हे का सांगावं लागते, कारण चाकणकर म्हणाल्या की मला व्यक्तिगत आयुष्य माहीत नाही, पण चाकणकरांना त्यांचं व्यक्तिगत आयुष्य चांगलंच माहिती होतं। चाकणकर व्यक्तिगतरित्या त्यांना चांगल्यापैकी ओळखत होत्या, हे फार विशेष आहे। आता त्यांच्याकडनं असा एक दावा केला जो ते जे व्हिडिओ आहेत पाद्यपूर्ण ते 2018 वगैरेचे आहेत। अहो, ते कधीचे का असेल आहेत ना। तुम्ही काय सांगताय? तुम्ही लोकांना सांगताय की कन्यादानात पोरीला ताटवाटी देऊ नका, ग्रंथ देऊ नका, पोथी देऊ नका, संविधान द्या, पण तुमच्या कथनीकरणीत का फरक आहे? ते 2018चं होतं ना, असू दे, पाद्यपूजा हा काही गुन्हा नाही, चला सोडून दिला आम्ही विषय, पण तुम्ही एका पत्रकाराला दबाव आणला, त्याचा माफीनामा मागितला, तो मागच्या वर्षी तुम्ही पदावर होतात ना, हा गुन्हा नाही का? म्हणजे काही पीडित जे आहेत त्यांचंही प्रकरण दाबले जाऊ शकतात आयोगाकडून। एक्झॅक्टली, त्यामुळे पीडित महिलांना सुद्धा सुरक्षा दिली गेली पाहिजे, पत्रकार दत्तात्रय खेमनारला सुद्धा सुरक्षा दिली पाहिजे। आणखीन काही प्रकरण बाहेर काढण्यात तुम्ही सांगितलं, आणखीन कोण तुमच्याकडे काय काय आलं? आता अजून माहिती नाही, जी आली ती मी शेअर करेन आपल्याला। हे होते अंधारेताई यांनी सांगितलं की जे आतापर्यंत माझ्याकडे आले ते मी सगळं समोर मांडलेलं आहे, आणखीन जे काही येईल ते पुन्हा एकदा माध्यमासमोर मांडून या प्रकरणात जोपर्यंत यांची कारवाई होत नाही चाकणकर यांच्यावर आणि त्यांना अटक होत नाही तोपर्यंत मी मागे हटणार नाही। व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळेसह चंद्रकांत फुंदे, जे मीडिया, पुणे।